हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय चॅनल। सकाळीपासून मी काहीच आज व्लॉग बनवला नाही। मी आता संध्याकाळी चालली उल्वानोडमध्ये भाजी आणायला। आणि तुम्ही हा बघताय तो माझा गाव आहे। खूपच सुंदर आहे। दोन्ही बाजूला पाणी आणि मध्ये रस्ता आहे आणि सगळीकडे हिरवळ आहे। तर अशा प्रकारे हा माझा गाव आहे। खूपच छान आणि सुंदर आहे। तर चला माझ्यासोबत कंटिन्यू रहा। घरी लवकर आली कारण खूप गर्दी पण होती आणि तिथे मी शूट पण नाही केली। आणि मी आणली भाजी, ते आता स्वच्छ करेन आणि मग फ्रीजमध्ये ठेवून देईन। आणि एकीकडे डिनरची तयारी चालू आहे आणि आज गाजर हलवा देखील मी बनवणार आहे। गाजर हलव्यासाठी लागणारे साहित्य, त्यामध्ये मी घेतले दूध, साजूक तूप आणि साखर। तर सर्वप्रथम मी कुकरमध्ये तो गाजराचा कीस टाकला आहे आणि त्याच्यात थोडंसं दूध टाकून मी हे बॉईल करून घेईन। इथे भाजी आता रेडी होत आहे। ही मुगाची भाजी आहे, मोड आलेली मूग, त्याची भाजी मी आज बनवलेली आहे। आणि एका बाजूला इथे भाजी साफ करून गाजर हलवा बनवायला मी सुरुवात करते। गाजराचं कीस आपण बॉईल करून बाजूला ठेवलं आहे। सर्वप्रथम आता ड्रायफ्रूट आहेत ते सर्व बारीक आपण करून घेऊया। मी अशाच प्रकारे खलबत्त्यामध्ये ड्रायफ्रूट बारीक करते आणि हा त्यासाठीच सेपरेट ठेवलेला आहे खलबत्ता। वेलची जर बारीक पावडर करायची असेल तर ती अगोदर सालातून बाहेर काढायची, नंतर त्याच्यात थोडी साखर टाकून जर टेचून घेतली तर ती मस्त बारीक पावडर होते। तर मी अशीच करते। गॅसवर एक कढई ठेवली आणि त्यात मी आता घालीन साजूक तूप। हे तूप थोडं गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये आपण बारीक केलेलं ड्रायफ्रूट टाकायचं आणि ते मस्त रोस्ट करून घ्यायचं।
प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. मी अशा प्रकारे बनवते. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की घरी ट्राय करून बघा. खूप छान झाला होता गाजर हलवा. अशा प्रकारे मी साध्या आणि सोप्या पद्धतीने गाजर हलवा तयार केला आहे. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करून पहा. खूप छान अशा पद्धतीने गाजर हलवा तयार होतो. आणि एका बाजूला माझा डिनर पण रेडी आहे. तर आता आम्ही डिनर आणि गाजर हलवा एन्जॉय करतो. आता एवढी सारी भांडी घासायची आणि पूर्ण किचन क्लीन करायचं. तर मग झालं.
तर चला गाईज, मी आजचा व्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला जर आजचा माझा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करा. भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.